5 डिसेंबर 2024. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सरकारच्या वर्षभरातल्या कामाचा आढावा घेतला जातो. कुणी कौतुक करतंय तर कुणी टीका, कदाचित टीका जास्त. आणि त्यात चूक काय आहे? ज्या राज्यात सिंचन घोटाळा, पीक विमा घोटाळा, बोगस नोकर भरती घोटाळा, परागोटीचा भ्रष्टाचार होत असेल, तिथे तो दूर करण्यासाठी कुणी झटलं, काही कठोर पावलं उचलली तर टीका तर होणारच आहे. तरी बरं, त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना सोबत तरी ठेवलंय. नाहीतर देवेंद्र फडणवीस एकटे सरकारमध्ये असते म्हणजे भाजपा पक्ष, तर त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी आरोप तरी काय केले असते, हा प्रश्नच आहे. क्लीन इमेज, भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ, विकास पुरुष, आदर्श मुख्यमंत्री ही बिरुदं देवेंद्र फडणवीसांना लावता येतील? या व्हिडिओत सगळंच बघू. स्किप करू नका, पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी गौरी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूड मध्ये आपलं स्वागत. मी पुन्हा येईन. 2019च्या वेळची ही घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली काय आणि त्यांना लोकांनी बहुमत दिलं काय? पण सरकारमधून गायब. जर एखादा पक्ष दुसऱ्या पक्षाबरोबरच विचार जुळत नसले तरी एकत्र आला आणि नैसर्गिक सहकारी पक्ष पलट्या मारून धोका देऊन दुसऱ्याच कोणाबरोबर तरी सत्ता स्थापनेत सहभागी झाला, तर प्रामाणिक पक्षाने सत्तेबाहेरच राहायचं असतं, नाही का? 2019ला फडणवीसांनी काय केलं? बहुमत असतानाही सरकार स्थापन केलं नाही. चूक नाही तर काय? 2022ला बघा, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं, आपल्यासोबत 40 आमदार आणले आणि मुख्यमंत्रीपद घेतलं. आता इथं देवेंद्र फडणवीस सिनियर असतानाही त्यांनी शिंदेंचा मान राखला. चूक नाही तर काय? 2024ला तर कहरच झाला. जीवाचं रान करून भाजपाला बहुमतात आणलं, ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पण ज्या सहकार्यासाठी मुख्यमंत्री पदावर 2022ला पाणी सोडलं, तेच लोक डोईजड झाले 2024ला आणि फडणवीसांविरोधात सतत तक्रारींचा सूर आळवतात. पण तरी सुद्धा नैसर्गिक सहकारी म्हणून सांभाळून घेतात देवेंद्र फडणवीस. कशासाठी? चूक नाही तर काय? 2024ला नवं 3 पक्षांचं सरकार स्थापन केलं देवेंद्र फडणवीसांनी आणि देत सुटले विकास कामांना हिरवा कंदील. मंत्रालयातल्या दलालांची छुट्टी, मेट्रोच्या विविध मार्गिकांचं लोकार्पण, वाढवण बंदर प्रकल्प, शक्तीपीठ महामार्ग, समृद्धी महामार्ग, अटल सेतू महामार्ग, कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, नदी जोड प्रकल्प आणि अजून कितीतरी प्रकल्प आणि कामं, कितीतरी इन्व्हेस्टमेंट्स. एवढा पैसा आणायचा. पण जे राज्य राजकारण्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे ओळखलं जातंय, ती ओळख पुसण्याचा प्रयत्न करतात की काय फडणवीस? आता मराठा आरक्षणाचा प्रश्न बघा. आधीचे राजकारणी किती चतुर होते. त्यांनी मस्तपैकी हा प्रश्न भिजत ठेवला होता. सोडवण्याचं दाखवत तर होते, पण प्रश्न कधीच सुटणार नाही याची त्यांना कल्पना होती. पण त्यांच्या या प्लॅनचा फडणवीसांनी चुराडा करून टाकला. मराठा समाजाला आरक्षण देऊन वरून टीकाही सहन केली. मुंबईतली वाहतूक व्यवस्था, जिकडे तिकडे ट्रॅफिक जाम, लोकलला लटकत जाणारे मुंबईकर, बेस्टच्या रांगेत तासनतास ताटकळत उभे राहणारे सामान्य लोक, घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मुंबईकरांचा हा वेळ कसा वाया जात होता हे त्यांनाही कळत नव्हतं. पण त्यात देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी नवी मेट्रो काय आणली. लोकांचा वेळ वाचायला लागला. मगाशी सांगितलं तसं तिकडे अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल किंवा लॉंग रूटवाला समृद्धी महामार्ग, एवढ्या सुविधांची लोकांना सवय तरी आहे का? आणि एवढं सगळं करून वरून शिव्याही खायच्या. कशासाठी हे? दुष्काळी महाराष्ट्रात वॉटरमॅन, एक दुष्काळी राज्य, शेतकरी आत्महत्या करणारं राज्य, अशी महाराष्ट्राची देशभर ओळख आहे. मराठवाडा, विदर्भात हंडाभर पाण्यासाठी किती पायपीट करावी लागते लोकांना. त्याची ही सवय झाली होतीच की. पण देवेंद्र फडणवीसांना काही स्वस्त बसवत नव्हतं. मग काय? नदीजोड प्रकल्प, नदी पुनर्जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून जलस्रोतांचं संरक्षण, वेगवेगळ्या ठिकाणच्या सिंचन प्रकल्पांची कामं, हे सगळं सुरू केलं आणि उगाचच दुष्काळ मुक्त करण्याचा प्रयत्न करतात. झोपडपट्टीत तर आपण रेकॉर्ड केलंय. जगाच्या नकाशावर सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून नाव कमवलंय. ती ओळखही पुसण्याचा प्रयत्न करतायत देवेंद्र फडणवीस.
काय तर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अंतर्गत झोपडपट्टी सुधार योजना आणि त्याद्वारे वेगवेगळ्या सुविधा दिल्या जाणार आहेत. पण आमचा प्रश्न आहे, जर लोकांना सवय झाली असेल अस्वच्छतेत, प्रदूषित वातावरणात राहण्याची, तर सुविधांचा आणि वरून दोष अंगावर घेण्याचा अट्टहास कशासाठी करत आहेत आपले मुख्यमंत्री? मध्यंतरी तर दाओसला गेले आणि 15,000 कोटींची गुंतवणूक आणली महाराष्ट्रात. राज्याच्या इतिहासात तरी असं कधी झालं होतं का? महाराष्ट्राला हे झेपणार आहे का? मग अशा बोजड गोष्टी आणून परत वरून सगळ्यांची टीका सहन करण्यातच धन्यता मानायची? देवेंद्र फडणवीसांची ही चूक नाही तर काय? आपलेच सहकारी एकनाथ शिंदे यांनी काही योजना सुरू केल्या होत्या. त्यातल्या जवळपास 10च्या वर योजना देवेंद्र फडणवीसांनी बंद केल्या. जात होता पैसा वाया तर जाऊ द्यायचा ना. तिजोरीवर ताण पडू नये, लोकांच्या टॅक्सचा पैसा योग्य ठिकाणी लागला जावा, राज्याची आर्थिक स्थिती ढासळू नये या विचाराने अशा योजना बंद केल्या, तर या आडून भ्रष्टाचार करणाऱ्यांचं काय होणार हा विचार तरी करायचा असता. सुधारणावादी विचारांना समाजात स्थान नाही हे जसं काही माहीतच नाहीये यांना. काय काय सांगायचं देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या या वर्षपूर्ती निमित्त? सुधारणा, विकास कामं, भ्रष्टाचाराला प्रतिबंध, गुंतवणुकीवर गुंतवणुकीचे प्रकल्प, शैक्षणिक सामाजिक सुधारणांचा सपाटा, हे सगळं कुठे? तर ज्याची महाराष्ट्राला कधी सवयच नाहीये. जाऊ द्या, या सुविधांची सवय करून देण्यात तरी सक्सेसफुल होतात का देवेंद्र फडणवीस? बघूयाच. अजून 4 वर्ष आहेत. जाणार कुठे? आपणही आहोतच. भेटूया पुढच्या वर्षी. किती विकास कामे पुढच्या व्हिडिओत वाचावी लागतील माहित नाही. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.